नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे केडीएम किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। काय माहिती का, उन्हाळा आलाय, कैऱ्यांचा सीझन आहे आणि हा सीझन एकदा गेला की तो पुढच्या वर्षीपर्यंत येत नाही। सो हा सीझन जोपर्यंत आहे तोपर्यंत कैऱ्यांचे वेगवेगळे आयटम्स बनवा घरी। आता कैऱ्यांचे वेगवेगळे आयटम्स म्हटलं की कुठले कुठले, लोणची आली, चुंदा आला, मुरंबा आला। काही लोकांना तर आहे ना नुसती रॉ कैरी खायला पण खूप आवडतं। ठीक आहे, तो आंबा तर फेमसच आहे, बट कैऱ्यांचे वेगवेगळे पदार्थ ह्या सीझनमध्ये बनवून खाण्याची एक वेगळीच परंपरा आहे। आता जनरली काय असतं की ह्या कैऱ्या वापरून आहे ना तुम्ही वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या राज्यात बघता। प्रत्येक राज्याची एक वेगळी प्रोसेस आहे। एकच पदार्थ घ्या, त्याची प्रोसेस प्रत्येक राज्यात वेगवेगळी असते। आणि आज आपण अशाच प्रकारे एक वेगळी साऊथ इंडियन स्टाईल डिश बनवणार आहोत। जनरली तुम्ही डोस्याबरोबर बघितलं असेल, एक रेड कलरची चटणी सर्व केली जाते। आता आपण महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्रात 99% आहे ना ऑथेंटिक ती चटणी बनवली जात नाही। मी थोडा रिसर्च केला आहे, थोडा नाही भरपूर रिसर्च केला आहे आणि ह्या चटणीचा आहे ना मी स्टडी केला आहे आणि आज मी तुम्हाला ही ऑथेंटिक पद्धतीने कशी बनवली जाते ही चटणी ते सांगणार आहे। तर चला ह्या रेसिपीला स्टार्ट करूया। तो आता प्रोसेस स्टार्ट करण्यासाठी मी घेतोय 4 तोतापुरी कैऱ्या। आता ह्या सीझनमध्ये कैऱ्यांना खूप सारा चीक असतो, हा चीक आपल्याला बाधू शकतो। चिकानी चेहऱ्याच्या इकडे स्किनला थोडा इश्यू होतो, इरिटेशन होतं। सो कैऱ्या व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायच्यात। सो कैऱ्या धुण्यासाठी मी कैऱ्या बाउलमध्ये घेतल्यात आणि त्याच्यामध्ये आता मी पाणी टाकतोय। मिठाचं पाणी वापरून सुद्धा कैऱ्या छान धुता येतात, पण आज मी प्लेन पाण्यानेच कैऱ्या धुतोय कारण मी याचे देठ काढून घेणार आहे। मी टोटल 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत। 4ही कैऱ्या मी चांगल्या धुवून घेतल्यात। आता पुढच्या प्रोसेससाठी आपण कैऱ्यांचे जे देठ आहेत ते देठ आपल्याला कट करून घ्यायचेत आणि त्यांना बारीक स्लाइसेस करायच्यात। आता आपल्याला सगळ्या कैऱ्यांचे आहेत ना हे जे देठ आहेत हे कट करून घ्यायचेत। आता मी सगळ्या कैऱ्यांचे जे देठ आहेत ते काढून घेतलेत। आता ह्याचं जे साल आहे कैरीची ती आपल्याला पील ऑफ करायची आहे। सो त्याच्यासाठी मी पीलिंग नाईफ वापरतोय। अशा सगळ्या कैऱ्यांचे तुम्ही ज्या साली आहेत या तुम्ही पील करून घ्या, म्हणजे चटणीमध्ये ना कचकच येत नाही, चटणी आपली छान स्मूथ बनते। हे ज्या साली काढायचं आहे ना हे काही ठिकाणी तुम्ही बघाल की साली ऑप्शनल आहेत, काढल्या तर काढा, नाही तर तुम्ही सालीसकटही ही चटणी बनवू शकता, साल नाही काढली तरी चालते। आता तुम्ही बघू शकता कैरीची सगळ्या कैऱ्यांची सालं आपण काढून घेतलीत। आता ह्या कैऱ्यांना आहे ना 4 पार्टमध्ये डिवाइड करायचं आपल्याला। कैरी 2 पार्ट्समध्ये डिवाइड केल्यानंतर प्रत्येक कैरीचे आपल्याला 4 पार्ट करायचे। सो मधनं पण आपण ती कट करून घ्यायची आहे आणि कोय मी ऑलरेडी काढून टाकलेली आहे। खापा झाल्यानंतर ह्याच्या करायच्यात आपल्याला बारीक बारीक पीस, कारण आपल्याला कैरी आहे ना मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायची आहे। सो मी आता या कैरीचे असे बारीक बारीक छोटे छोटे पीस कट करून घेतोय। असे पीसेस आपल्याला सगळ्याच कैऱ्यांचे कट करून घ्यायचे। सो आता तुम्ही बघू शकता सगळ्या कैऱ्या आपण आहे ना बारीक बारीक पीस करून घेतलेत। आता या कैऱ्यांचे जे पीसेस आहेत हे आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचेत आणि त्यांना आपण थोड्या वेळाकरता बाजूला ठेवतोय। मी तोतापुरी कैऱ्या मुद्दाम घेतल्यात। तोतापुरी कैऱ्या आहेत ना जास्त आंबट नसतात। तुम्ही हे हर्डल्स ठेवू नका, जर तुम्हाला तोतापुरी कैरी नाही मिळाली तर रेसिपी करायचं थांबू नका। तुम्हाला जर आंबट चटणी आवडत असतील तर तुम्ही नॉर्मल कैरी वापरू शकता। जर तोतापुरी कैरी नाही मिळाली साधी कैरी घ्या, त्याची फार सुंदर चटणी होते। आता मी कैऱ्या एका बाउलमध्ये काढून ठेवल्यात आणि आता आपण बघूयात पुढची प्रोसेस। आता तुम्ही बघू शकता पुढच्या प्रोसेससाठी मी गॅस चालू केला आहे। गॅसवर मी एक पॅन ठेवली आहे। पॅन आपली कडकडीत गरम झाली आहे। पॅन गरम झाली की त्याच्यात 2 चमचे मोठे चमचे आपल्याला टाकायचे ऑइल। तेल आता आपलं मस्त कडकडीत गरम झालं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे एक छोटा चमचा उडदाची डाळ, एक छोटा चमचा मोहरी, एक मोठा चमचा किंवा 2 छोटे चमचे जिरं, 4 ते 5 काश्मीरी लाल मिरच्या आणि 3 ते 4 लवंगी मिरच्या। तिखटानुसार लवंगी मिरच्यांची जी क्वांटिटी आहे ती तुम्ही कमी जास्त करू शकता। जे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते जळाले नाही पाहिजेत, त्यांना फक्त आपल्याला साधारणतः 1 मिनिटाकरता फ्राय करून घ्यायचं।
आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स एक अर्धे फ्राय झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात ॲड करायची आहे एक छोटा चमचा मेथीचे दाणे आणि याला परत एकदा चांगलं स्टर करून घ्यायचं आहे आणि परत साधारणतः 30 ते 40 सेकंदासाठी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता साधारणतः 1 ते 2 मिनिटासाठी मस्त आपण याला फ्राय करून घेतलं आहे। मी 2 प्रकारच्या मिरच्या वापरल्या तिथे, काश्मीरी लाल मिरच्या रंग येण्यासाठी आणि ज्या लवंगी लाल मिरच्या आहेत ना त्यांनी येणारे एक झणझणीत टेस्ट। सो आता हे सगळं फ्राय करून झाले, मी गॅस बंद केला आहे। आता आपण हे सगळं बाउलमध्ये काढून याला थंड होण्याकरता बाजूला ठेवूया। आता आपले हे इन्ग्रेडियंट्स थंड झालेत। आता आपण त्यांना मिक्सरमधनं एकदम जाडं भरडं वाटून घेणार आहे। याला फाईन पेस्ट करायची नाही आहे, जाडं भरडंच वाटून घ्यायचं आहे। हे असंच आपल्याला आहे ना जाडं भरडं वाटून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत कैरीचे जे आपण बारीक पीस केले होते ते आणि आता याला परत एकदा मिक्सरमधनं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता आपली ग्राइंडिंग प्रोसेस कंप्लीट झाली आहे। छान मस्त आपण ग्राइंड करून घेतलं आहे सगळ्याला। हे बघा ही अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे, जाडं भरडंच वाटलेलं आहे। सो अशी कन्सिस्टन्सी आली की मिक्सर बंद करायचा। आता हे वापरून आपण बघणार आहोत पुढची प्रोसेस, तर चला स्टार्ट करूया। आता या पुढच्या प्रोसेसमध्ये आपण बघणार आहोत तडका। या चटणीला तडका द्यावा लागतो। पॅन मी ऑलरेडी गॅसवर ठेवली आहे। पॅन चांगली कडकडीत गरम झाली की त्याच्यात साधारणतः एक 3 ते 4 चमचे तेल टाकायचे। एकदा तेल गरम झालं की आपण गॅस लो किंवा मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे। आता याच्यामध्ये पहिल्यांदा मी ॲड करतोय साधारणतः 1 टीस्पून किंवा छोटा चमचा मोहरी, एक 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या। आता या ज्या मिरच्या आहेत ह्यांना मी बुटक्या लाल मिरच्या बोललो होतो काल बाजारातून आणताना, पण ॲक्च्युली याला म्हणतात बोर मिरच्या। तो या बोर मिरच्या तडक्यासाठी स्पेशली वापरल्या जातात। सो आपण आता त्या पण ॲड केलेल्या आहेत। याला साधारणतः आपल्याला 1 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे सगळ्याला। नंतर याच्यात टाकायचे आहेत साधारणतः एक 8 ते 10 पानं कढीपत्ता। कढीपत्ता टाकून झाला याला छान स्टर करायचं आहे आणि याला साधारणतः 1 ते 2 मिनटं याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता लसूण आणि बाकीचे इन्ग्रेडियंट्स आपले चांगले फ्राय झालेत। हे सगळं फ्राय झालं की याच्यात आपल्याला ॲड करायचं आहे जे आपण वाटण बनवलं होतं मगाशी, ते वाटण आपल्याला ॲड करायचं आहे सगळ्याच्या सगळं। साधारणतः 1 ते 2 मिनटं ह्याला मसाल्याला आपण तेलामध्ये फ्राय केल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ। आणि जी आपण आता एवढी सगळी वेगवेगळ्या प्रकारची टेस्ट, कैरीचा जो आंबटपणा आहे, मिरच्यांचा जो तिखटपणा आहे, त्या सगळ्या टेस्टला बॅलन्स करण्यासाठी आपण टाकतोय साधारणतः 1 छोटा चमचा गूळ पावडर। ही जी गूळ पावडर आहे ना ही ऑप्शनल आहे, बऱ्याच ठिकाणी टाकली जाते, बऱ्याच ठिकाणी टाकली जात नाही। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करू शकता, नसेल तर स्किप करा। 1 ते 2 मिनटं ही चटणी फ्राय झाली की गॅस बंद करायचा, म्हणजे आपली चटणी रेडी। फायनली काय वेगवेगळ्या पद्धतीने ही चटणी केली जाते। आंध्रामध्ये वेगळी पद्धत वापरतात, कर्नाटकात वेगळी पद्धत वापरतात, कुठे कैऱ्यांची सालं काढत नाहीत, कुठे गूळ पावडर वापरत नाहीत। सो पद्धती वेगवेगळ्या आहेत, तरी पण शेवटी काय माहिती का, रेसिपी करणं आणि एक टेस्टी पदार्थ बनवणं, एक चविष्ट पदार्थ बनवणं याला महत्त्व आहे। सो आज आपली चटणी इथे रेडी झाली आहे। ही चटणी तुम्ही डोस्याबरोबर खा, राईसबरोबर खा, इवन महाराष्ट्रीयन जेवणामध्ये तोंडी लावायला सुद्धा तुम्ही ही चटणी वापरू शकता। अशी ही एक टोटल ऑलराऊंडर चटणी आज बनली आहे। सो मी जसं व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की कैरीचा सीझन आहे आणि हा सीझन परत नंतर वर्षभरानंतरच येईल। सो पटपट उठा, बाजारात चालत जा, कैऱ्या विकत घ्या। बाकीचे इन्ग्रेडियंटची लिस्टसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्हाला। सगळे इन्ग्रेडियंट्स घ्या, घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा, ही ऑलराऊंडर चटणी बनवा आणि तुमचे एक्सपिरियन्स मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच पुढच्या रेसिपीबरोबर KDM किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।